Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema लांडगे. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते लेक्चर आपलं टोटली रिलेटेड असेल की आपली एक्झाम कशा पद्धतीची असणार आहे, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आपलं कशा पद्धतीचं असणार आहे. जे काय स्टुडंट BComचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट स्पेशलायझेशन करत असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी त्यांना 2 इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत एक्झामसाठी. फर्स्ट असेल त्यांचा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर फर्स्ट आणि दुसरा असेल इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर सेकंड. ओके, आपला जो आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर फर्स्ट. त्यामध्ये आपण काय पाहिलं ते 4 आपल्याला युनिट दिलेले होते सिलेबसमध्ये. 4ही युनिट आपण पाहिलेले आहे, स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट युनिटचं टायटल आपल्या आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. सेकंड युनिटचं टायटल आहे आपल्या ते म्हणजे वर्क एन्व्हायरमेंट. थर्ड युनिटचं टायटल आहे ते म्हणजे प्लांट मेंटेनन्स. आणि लास्ट युनिट आपला असेल कॅपिटल मॅनेजमेंट मीन्स फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके, मग बघा जी काय आपली एक्झाम असणार आहे साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे की आपली एक्झाम MCQ क्वेश्चन असणार आहेत. एक्झामसाठी MCQ स्वरूपामध्ये आपली एक्झाम असणार आहे. सो बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. अतिशय चांगली संधी आहे की तुम्ही आउट ऑफ मार्क्स तिथं पाडू शकता. एक क्वेश्चन जे काही तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन्स असणार आहेत. त्याला इच अँड एव्हरी क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 ऑप्शन्स तिथं दिलेले असतील. 4 ऑप्शनमध्ये जो काही करेक्ट ऑप्शन असेल त्याला तुम्हाला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे. बघा मिळाले तर आउट ऑफ मार्क्स तिथं मिळू शकतात, अदरवाईज 0. जर एखादा प्रश्न असेल, एखाद्या प्रश्नाचा जर बरोबर आन्सर तुम्ही टिक मार्क केलेला असेल दिला तर तिथं तुम्हाला 1 मार्क दिला जाणार आहे. मिळाला तर तुम्हाला तिथं एका क्वेश्चनला 2 मार्क, म्हणजे या अर्थाने एका क्वेश्चन जर बरोबर येत असेल तर त्याचे 2 मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहेत. अदरवाईज तिथं तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. सो मी तुम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीनं तुम्ही जे काय IMP क्वेश्चन सांगितले होते त्या पद्धतीनं तुम्ही काय केलं असेल, नोट्स काढल्या असेल तुमच्या नोटबुकमध्ये. नोट्स तुमचं प्रिपेअर नोट्स ज्या काय असतील त्या तुमच्या प्रिपेअर असतील, व्यवस्थित नोटबुक तुमची मेंटेन असेल. त्याचबरोबर मी तुम्हाला काही MCQ क्वेश्चन काढायला सांगितले होते ते तुम्ही काढले असतील, नोट्स प्रिपेअर केल्या असतील, नोट्स मेंटेन ठेवली असेल नोटबुक. त्याबरोबर MCQ क्वेश्चन जर काढले असतील तर तुम्हाला अतिशय इझी आपली ही एक्झाम जाणार आहे. त्याचबरोबर मी सांगितलेलं की कंपल्सरी लायब्ररीमधून बुक्स घ्यायचं, स्टडी करायचा, 4 युनिटचे नोट्स काढायचे. कोणकोणत्या कंटेंटवरती तुम्हाला नोट्स काढायच्या ह्या सुद्धा तुम्हाला IMP क्वेश्चनचे जे काय होते ते आपण सिलेबसमध्ये टिक मार्किंग करून घेतलं होतं. जसं की फर्स्ट युनिट आपलं आहे इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. त्यामध्ये जे काही कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असेल, इंट्रोडक्शन टू ERP असेल. ERP जे आहे ते ERPवरती तुम्हाला मी टिक मार्क करून घ्यायला सांगितलेलं. ERPवरती तुम्हाला नोट्स काढायला सांगितल्या होत्या. त्यानंतर फॅक्टरी लोकेशन अँड प्लांट लेआउट जे असेल त्यामध्ये मिनिंग ऑफ लोकेशन ऑफ फॅक्टरीचं जे काय लोकेशन असेल ती स्थाननिश्चिती कारखान्याची कशा पद्धतीने केली जाते किंवा स्थाननिश्चिती कारखान्याची म्हणजे काय. त्यानंतर फॅक्टर डिटर्मिनिंग ऑन लोकेशन ऑफ फॅक्टरी, जे काही कारखाना स्थान निश्चिती केली जाते त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे डिरेक्टली इनडिरेक्टली अफेक्ट करतात. मग त्यामध्ये काही फॅक्टर इंटरनल असतील, काही फॅक्टर एक्सटर्नल असतील. ओके, सो या पद्धतीने काही फॅक्टर आहेत. त्यानंतर प्लांट लेआउट जे आहे, प्लांट लेआउट म्हणजे काय, मिनिंग आपण चेकआउट केलं प्लांट लेआउटचं. त्यानंतर प्लांट लेआउटचे ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे, त्याला टिक मार्किंग करून दिलेलं आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट लेआउट अँड फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑफ लेआउट. अँड लास्ट असेल टाईप्स ऑफ लेआउट. ओके, यंत्ररचना आणि कारखाना स्थान निश्चिती हे 2 पॉईंट्स आपले फर्स्ट युनिटमध्ये आहेत. कोणकोणते तर यंत्ररचना आणि फॅक्टरी लोकेशन हे 2 पॉईंट आपले फर्स्ट युनिटमध्ये आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काही IMP क्वेश्चन दिले होते, त्याला तुम्ही टिक मार्क करून घेतलं होतं आणि त्याच्या तुम्ही नोट्स काढल्या असतील. काही जणांनी खूप छान नोट्स काढल्या, त्यांनी माझ्याकडून चेक करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ते सेकंड युनिट टायटल असेल वर्क एन्व्हायरमेंट. मग त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं तर जे काही कार्यपरिस्थिती असेल ते कार्यपरिस्थितीचं मिनिंग काय आहे. इन फॅक्टरीमध्ये वर्कर ज्या सिच्युएशनमध्ये काम करत असतात किंवा ज्या कंडिशनमध्ये काम करत असतात त्याला काय म्हणलं जातं, वर्क एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. मग त्याचं मिनिंग काय आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन वर्क एन्व्हायरमेंट, अतिशय मोस्ट IMP पॉईंट असेल हा की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन वर्क एन्व्हायरमेंट. मग कोणकोणते फॅक्टर्स आहेत डिटेल्समध्ये ऑनलाईन लेक्चर आपण इच अँड एव्हरी फॅक्टर्सचं पाहिलेलं आहे. त्यामध्ये लाईटिंग असेल, व्हेंटिलेशन असेल, सॅनिटेशन असेल, नॉईज कंट्रोल असेल अँड लास्ट 5 नंबरचा फॅक्टर्स असेल तो म्हणजे एअर कंडिशनिंग. 5 फॅक्टर दिलेले आहेत आणि 5ही फॅक्टर्स डिटेल्समध्ये आपण स्टडी केलेले आहेत. सो आय होप की कुणाला काही त्यामध्ये क्वेरी नसेल.
जर असेल तर जायचं तुमच्या ग्रुपवरती, जे काही 5 फॅक्टर दिलेले आहेत त्या 5ही फॅक्टरचे यूट्यूब व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, पोस्ट केलेले आहेत, ते चेकआउट करायचे तुम्ही. ओके, त्यानंतर कायझन असेल आणि 5S असेल. आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये कायझन काय आहे एक्सप्लेन केलेलं आहे, 5S काय आहेत आपण एक्सप्लेन केलेले आहेत. कायझन हे कशा पद्धतीनं बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं किंवा 5S कशा पद्धतीनं बिझनेसमध्ये यूज केले जातात ते आपण पाहिलेलं आहे. ओके, त्याबरोबर तुम्हाला लिहून घ्यायला सुद्धा सांगितलेलं होतं. जे कोण लेक्चरला असतील त्यांनी लिहून घेतलं असेल व्यवस्थित 5S कोणकोणते आहेत. ओके, त्यानंतर थर्ड आपला युनिट आहे तो म्हणजे प्लांट मेंटेनन्स. यामध्ये सुद्धा IMP क्वेश्चनला तुम्हाला टिक मार्किंग करून दिलं होतं, जसं की कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स असेल प्लांट मेंटेनन्सची. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ गुड मेंटेनन्स सिस्टम, जे काय तुम्हाला 7-8 ओनली 1 लाईनमध्ये ऑब्जेक्टिव्ज दिलेले आहेत. त्यानंतर जो काय मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्सचे टाईप्स कोणकोणते आहेत. अँड लास्ट असेल रिसेंट ट्रेंड्स इन प्लांट मेंटेनन्स. सो अशा पद्धतीने हे आपले 3 टॉपिक इथं कवर होत आहेत. 3 टॉपिक आपला प्रॉपर स्टडी झालेला आहे, प्रॉपर लेक्चर आपले झालेले आहेत. त्यानंतर 4th नंबरचा टॉपिक कॅपिटल मॅनेजमेंट. कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की कोणकोणते कॅपिटल, म्हणजे कॅपिटलची कन्सेप्ट काय आहे, किंवा जे काय फायनान्शियल मॅनेजमेंट केलं जातं ते फायनान्शियल मॅनेजमेंट इन द बिझनेसमध्ये, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये कशा पद्धतीनं केलं जात असतं, किंवा जे काय फायनान्स आहे त्या फायनान्सचे जे काही सोर्सेस आहेत, कोणकोणते सोर्सेस आहेत की त्या थ्रू आपण फायनान्स काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो, कॅपिटल कलेक्ट करू शकतो, बिझनेस करायचा आहे. साहजिक आहे बिझनेस करायचा आहे, विदाऊट फायनान्स बिझनेस आपला रन होणार नाही किंवा बिझनेस स्टार्ट होणार नाही. जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला फायनान्स पाहिजे, कॅपिटल पाहिजे. मग कोणकोणते सोर्सेस येतात की ज्या थ्रू आपण काय करू शकतो, कॅपिटल कलेक्ट करू शकतो, आपण तिथं पाहिले. त्यानंतर फिक्स्ड अँड वर्किंग कॅपिटल हा एक पॉईंट तिथं आपला आहे. ओके, सो या पद्धतीनं 4 टॉपिक आपले आहेत. चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला जर पडले तर आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत, नाहीतर खूप कमी स्कोरिंग आपलं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1मध्ये होणार आहे. ओके, सो माझ्या माहितीप्रमाणे आपलं सर्व सिलेबस क्लिअर आहे. तुम्ही नोट्स जर काढलेल्या असतील तर प्रॉपर नोटबुक मेंटेन असेल, नोट्स काढलेल्या असतील, स्टडी केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इथं पडणार आहेत. सो पहिला युनिट जर आपण पाहिला तर पहिल्या युनिटवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. साहजिक आहे MCQ एक्झाम आहे, 1 क्वेश्चन विचारला जाईल, 4 ऑप्शन दिले जातील. मग 4 ऑप्शन आहेत, याचा अर्थ कुठलाही ऑप्शन आपण टिक मार्क करायचा का, तर असं करून आपल्याला चालेल का, तर तसं करून आपल्याला चालणार नाही. जो काही क्वेश्चन आहे प्रॉपर आपण रीड केला पाहिजे आणि त्यानंतर आन्सर जे काय आहेत ते विचार करून आपल्याला टिक मार्क करायचे. जे काय ऑप्शन असतील ते काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन कन्फ्यूज करण्यासारखे सुद्धा असू शकतात. सो कन्फ्यूज न होता जो काही ऑप्शन असणार आहे क्लिअर कट आपल्याला काय करायचं, ऑप्शन क्लिक करायचा आहे किंवा तो तिथं आपल्याला टिक मार्क करायचा आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की उत्पादन क्रियेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य प्रक्रिया करून त्यास रूप उपयोगिता देऊन त्याचे उपयोगिता मूल्य वाढवले जाते का, त्याची रूप उपयोगिता वाढवली जाते, त्याची स्थान उपयोगिता वाढवली जाते का, अंतिम उपयोगिता वाढवली जाते, तर साहजिक आहे त्याचं उपयोगिता मूल्य हे वाढवलं जातं. बघा, इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन द नॅचरल रिसोर्सेस इज प्रॉपरली प्रोसेस्ड अँड इट्स युटिलिटी कॉस्ट इज इन्क्रीज्ड. ओके, त्याचे उपयोगिता मूल्य काय केलं जात असतं, वाढवलं जात असतं. त्यानंतर असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कच्च्या मालावर योग्य त्या प्रक्रिया करून अंतिम उपभोग्य वस्तूमध्ये त्याचं रूपांतर करणं म्हणजे उत्पादन क्रिया होय. म्हणजेच काय, तर उत्पादन क्रिया जी आहे, प्रोडक्शन प्रोसेस जी आहे, त्या प्रोडक्शन प्रोसेसची तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर उद्योग संस्था निर्मित अंतिम वस्तू व सेवांचा उपभोग घेऊन ग्राहक आपल्या गरजांची पूर्तता करत असतात. मग कोण आपल्या गरजांची पूर्तता करत असतं, नीड फुलफिल करण्यासाठी कोण ट्राय करत असतं, तर कस्टमर्स असतील. आणि काय, तर उद्योग संस्था निर्मित असणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा याचा उपभोग घेऊन ग्राहक काय करत असतो, आपल्या गरजांची पूर्तता हा करत असतो. कारण उद्योग संस्था ह्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात. ओके, त्याच्यानंतर जी काय इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, त्या लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेमध्ये जे काय इंडस्ट्री आहे किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बिझनेस ऑर्गनायझेशन हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस इन द इकॉनॉमी. ओके, देन जी काय मानवी साधने आहेत किंवा अन्य साधनांचा उपयोग करून जी काय उद्दिष्टे ठरवणारी किंवा साध्य करणारी जी की युनिक प्रोसेस आपण म्हणू, त्याला युनिक प्रोसेस आहे, त्याला काय बोललं जाईल, तर त्याला काय म्हटलं जातं, तर प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं.
ओके, लक्षात घ्या. मानवी साधने आणि अन्य साधनांचा उपयोग करून उद्दिष्टे ठरवणारी व साध्य करणारी एक अद्वितीय प्रक्रिया म्हणजेच काय असणार आहे, प्रोडक्टिव्हिटी. किंवा जी काय प्रक्रिया असेल ती प्रक्रिया कशी असणार आहे, अद्वितीय असणार आहे. ओके, देन आता साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की ज्या वेळेला मार्केटमध्ये आपण एखादा प्रोडक्ट इंट्रोड्यूस करत असतो किंवा सेलिंग करण्यासाठी ते प्रोडक्ट आपण नेत असतो, त्यावेळेला त्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट होणारा जो क्लास असेल, जो वर्ग असेल, तो कोणता असणार आहे, तर ग्राहक वर्ग असणार आहे. ओके, ग्राहक वर्ग काय करत असतो की ज्या काही मार्केटिंगमध्ये नवीन वस्तू आलेल्या असतील त्याच्याकडे नेहमी काय करत असतो, अट्रॅक्ट होत असतो. ओके, त्यानंतर कर्मचारी, मालक व व्यवस्थापन हे उद्योग संस्थेतील 3 मूलभूत घटक आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर उत्पादन क्रिया ही कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने पूर्ण झाल्यास उत्पादनाचे उद्दिष्ट हे साध्य होत असते. जर प्रोडक्शन प्रोसेसच तुमची इफेक्टिव्हली काम करत नसेल, इफिशियंटली काम करत नसेल, तर जे काय तुमच्या बिझनेसचे कॉमन ऑब्जेक्टिव्ज असणार आहेत, कॉमन गोल असणार आहेत, कॉमन टार्गेट फोकस जो काय असणार आहे तो आपला अचीव होईल का, तर अचीव होऊ शकत नाही. सो त्यासाठी प्रोडक्शन प्रोसेस जी असणार आहे ती आपली इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली असली पाहिजे की जेणेकरून जे काय ऑब्जेक्टिव्स बिझनेस फर्मचे, ऑर्गनायझेशनचे असतील ते इझिली आपल्याला अचीव करता येतील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ काय शकतं, तर भांडवल उभारणी हे उद्योग संस्थेचं प्राथमिक आणि मूलभूत कार्य आहे. बघा, कॅपिटल हे आपल्याला बिझनेस करायचा असेल तर प्रायमरी बेसिक आपल्याला काय पाहिजे, तर फर्स्ट आपल्याला कॅपिटल पाहिजे. विदाऊट कॅपिटल आपण बिझनेस आपला उभा करू शकत नाही. सो भांडवल उभारणी हे उद्योग संस्थेचं प्राथमिक आणि मूलभूत कार्य आहे. त्याच्यानंतर वस्तू किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला काय म्हटलं जातं, तर साहजिक आहे उद्योग म्हटलं जाईल. ओके, आधुनिक युगामध्ये मॉडर्न एज जे असेल ते मॉडर्न एजमध्ये वस्तूच्या गुणवत्तेला, त्याच्या क्वालिटीला जास्तीत जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वस्तूची क्वालिटी जास्तीत जास्त चेकआउट केली जात असते. प्राईस नको, डिझाईन नको, पॅकेजिंग नको, पण जी काय प्रोडक्ट असणार आहे ती प्रोडक्ट क्वालिटी आहे का हे चेक करत असतात कस्टमर नेहमी. त्याच्यानंतर जो काय आपला बिझनेस असेल तो बिझनेसचा आपला जर विकास करायचा असेल, बिझनेस आपला विस्तारित करायचा असेल, विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल, आपला बिझनेस आपल्याला एक्सपांड करायचा असेल, डेव्हलप करायचा असेल, तर आपलं जे काही बिझनेसचं मॅनेजमेंट असणार आहे ते कसं असलं पाहिजे, इफेक्टिव्ह असलं पाहिजे. प्रभावी व्यवस्थापन हे आपल्या व्यवसायाचा विस्तार व विकास करण्यासाठी एक प्रायमरी बेसिक टूल आहे, एक प्राथमिक साधन आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ERP जे काय एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग आहे, त्या ERPचं व्यवसाय संस्थेमध्ये कोणता पॉईंट असा आहे की तो महत्त्वाचा आहे आणि कोणता पॉईंट असा आहे की तो त्याचा फायदा आहे. बघा, ERPचा कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे आणि ERPचा कोणता पॉईंट फायदा आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी ERPच्या महत्त्वामध्ये कोणकोणते पॉईंट येतात ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ERPच्या फायद्यामध्ये कोणते पॉईंट येतात ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही कुठला पॉईंट फायदा आहे हा प्रश्नाचं हा जो क्वेश्चन असेल याचं आन्सर तुम्ही टिक मार्क करणार आहात. आणि कुठला पॉईंट असा आहे की कुठला ऑप्शन असा आहे की तो ERPचा फायदा नाही हे तुम्हाला तिथे टिक मार्क करता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर उत्पादित वस्तूच्या स्वरूपानुसार काय होत असते, तर जे काय उत्पादन असणार आहे त्याचं स्वरूप काय होत असतं, चेंज होत असतं. बघा, जे काय उत्पादित असणारी वस्तू आहे त्या स्वरूपानुसार उत्पादनाचं जे काय स्वरूप आहे ते काय होतं, चेंज होत असतं. द शेप ऑफ द प्रोडक्शन वेरियस अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द प्रोडक्ट. ओके, त्यानंतर ज्या वेळेला आपले कस्टमर असतील किंवा आपले ग्राहक असतील त्या ग्राहकांची कार्यक्षमता ज्या वेळेला वाढत असते त्यावेळेला उत्पादनामध्ये वाढ होते का आपल्या, तर तसं नाही. ज्या वेळेला आपले कामगार इफेक्टिव्हली काम करतात त्यावेळेला आपलं प्रोडक्शन काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. त्यासाठी लक्षात घ्या, कामगारांची कार्यक्षमता वाढल्याने आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असते, तर वाढ होत असते. सो या पद्धतीचे बेसिक क्वेश्चन असू शकतात जे की आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जे काही यंत्ररचना असेल, मशीन डिझाईन असेल, प्लांट मेंटेनन्स असेल, कोणते पॉईंट त्याच्या महत्त्वामध्ये येतात, कोणते पॉईंट त्याच्या महत्त्वामध्ये येत नाहीत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर वर्क इन्व्हायरमेंट जे असणार आहे ते वर्क इन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर कामगार कारखान्यामध्ये ज्या काही सिच्युएशनमध्ये कंडिशनमध्ये काम करत असतो त्याला काय म्हटलं जातं, वर्क कंडिशन किंवा वर्क इन्व्हायरमेंट किंवा कार्य परिस्थिती असं म्हटलं जात असतं. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे.
त्याच्यानंतर जी काय आपलं कार्यपरिस्थिती असणार आहे, कार्यपरिस्थितीचं महत्त्व आहे, त्या महत्त्वामध्ये कोणकोणते पॉईंट येतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यावेळेला आपण लिहिणार आहोत की कोणता पॉईंट हा महत्त्वामध्ये कार्यपरिस्थितीचा असणार आहे. त्यानंतर कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये कोणता पॉईंट येत नाही हे सुद्धा आपल्याला तिथं माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपण जर फॅक्टर्स पाहायला गेलो, आपले जे काय फॅक्टर्स आहेत वर्क एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट करणारे, मग तो इफेक्ट डायरेक्टली असेल इनडायरेक्टली असेल. त्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आपला असेल लाईटिंग. बघा, लाईटिंगमध्ये मी तुम्हाला लेक्चरला सुद्धा सांगितलं की लाईटिंग जी असणार आहे ती बिझनेसमध्ये कशी असली पाहिजे, किंवा जे काही लाईटिंग मीन्स प्रकाश जो असणार आहे आपल्या कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये तो संपूर्ण ठिकाणी एक समान असला पाहिजे. तो कुठे तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मैदानावरती, यंत्रांवरती, मशिनरीवरती, किंवा मार्केटवरती, किंवा कशामध्ये, कारखान्यामध्ये. मग कारखान्यामध्ये लक्षात घ्या की जे काय प्रकाश असणार आहे त्याचं वितरण कसं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणता पर्याय हा आदर्श प्रकाश योजनेचा फायदा आहे आणि कोणता पर्याय हा आदर्श प्रकाश योजनेचा फायदा नाही. मग फायदा नाही जर विचारलं गेलं तर काय असू शकतं, तर लो प्रोडक्शन कॉस्ट, जी काय तुमची उत्पादनाची कॉस्ट असणार आहे, खर्च असणार आहे, तो कमी, हा तुमचा फायदा नसेल. आणि जो काय फायदा तुमचा आदर्श प्रकाश योजनेचा आयडियल लाईटिंग स्कीम जी असणार आहे तिचा फायदा तुमचा असणार आहे तो म्हणजे जागेचा जास्तीत जास्त वापर, मॅक्झिमम यूज ऑफ अवेलेबल स्पेस. ओके. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन. मग व्हेंटिलेशन म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हेंटिलेशन हा एक नॅचरल बेस्ट वे आहे. कशाचा, तर वायुविजनाचा. वायुविजनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नैसर्गिक वायुविजन, नॅचरल व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन इट इज द बेस्ट वे इज नॅचरल व्हेंटिलेशन. वायुविजन जे आहे बेस्ट सोर्स कुठला आहे तर नैसर्गिक वायुविजन. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की किती वेळा, एका तासामध्ये किती वेळा कारखान्यामधील हवा जी आहे ती चेंज केली गेली पाहिजे किंवा ती चेंज झाली पाहिजे. त्यावेळेला जी काही तुमची व्हेंटिलेशनची प्रोसेस असणार आहे, तुमचं स्ट्रक्चर असणार आहे ते तुमचं सॅटिस्फाईड आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर जी काय इमारत असेल, जी काय बिल्डिंग असेल त्यामध्ये तुमची व्हेंटिलेशनची जी काय सिस्टम असेल ती एका तासामध्ये 1 आवरमध्ये 4 to 6 टाईममध्ये आपल्याला काय करायची, चेंज करायची आहे. ओके. कारखान्यामध्ये जी काय वायुविजनाची व्यवस्था आपण केलेली असते ती एका तासामध्ये 4 ते 6 वेळा बदलली गेली पाहिजे. जे काय चेंजेस होणार आहेत ती 1 आवरमध्ये 4 ते 6 वेळा, एका तासामध्ये 4 ते 6 वेळा झाले पाहिजे. त्यावेळेला तुमची व्हेंटिलेशन म्हणजेच वायुविजनाची जी काय अवस्था असेल किंवा जी काय सिस्टम आहे ती प्रॉपर आहे असं म्हटलं जाईल त्या बिझनेसमध्ये, त्या फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये. ओके. आता एअर कंडिशनिंग मीन्स काय, वातानुकूलन. वातानुकूलन जर आपल्या कारखान्यामध्ये आपल्याला आदर्श ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर ती उद्योग संस्थेमध्ये जर आदर्श कार्य वातावरण आपल्याला निर्माण करायचं असेल तर आपल्याला साहजिक आहे की वातानुकूलन जी यंत्रणा असणार आहे तिचा आपल्याला सपोर्ट घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कायझेनमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणते कायझेन या प्रकारचे महत्त्व आहे. बघा, कायझेन हे कायझेनचं महत्त्व, मग काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, स्टॉप इम्प्रूव्हमेंट असेल. ओके. मग फर्स्ट तुमचा आन्सर असेल ते म्हणजे कायझेनचं महत्त्व कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आपण बघितलं कायझेन एक्सप्लेन करत असताना कायझेन म्हणजे काय, तर कायझेन हा जो काय वर्ड आहे त्याचे 2 पार्ट झालेले आहेत. पहिला असेल काय आणि दुसरा असेल झेन. या दोन्हीमध्ये तुम्हाला काय सांगितलं की चेंजेस फॉर बेटर चेंजेस, जे काय सांगितलं गेलं आपल्या कायझेन या पद्धतीमध्ये, कायझेन या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर चेंजेस केले जातात फॉर बेटर, चांगल्यासाठी फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये चेंजेस केले जात असतात. ओके. आणि ते कंटिन्युअसली चेंजेस झाले पाहिजे. असं म्हणायचं ना आपण की 10 दिवसासाठी चेंजेस केले बास, 15 दिवसासाठी केले बास, असं करून चालत नाही. जे काही चेंजेस आपल्याला करायचे आहेत ते कशासाठी आपण करणार आहे, चांगल्यासाठी चेंजेस करणार आहोत. सो ते चेंजेस आपले कंटिन्युअसली आपल्या बिझनेसमध्ये असले पाहिजेत जेणेकरून की आपल्या बिझनेसची इम्प्रूव्हमेंट होईल. ओके. सो त्यासाठी आपल्याला माहीत असलं पाहिजे की कोणता पॉईंट कायझेनच्या महत्त्वामध्ये येतो, कोणता पॉईंट कायझेनच्या महत्त्वामध्ये येत नाही. आता कायझेनचं महत्त्व म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, आणि कायझेनचं महत्त्व नाही त्यामध्ये काय येऊ शकतं तर इनइफेक्टिव्ह लीडरशिप, अप्रभावी नेतृत्व हे कायझेनचा
कायझेनच्या प्रकारामध्ये किंवा कायझेनचे महत्त्व नाही असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणता पर्याय हा कायझेनचे ऑब्जेक्टिव्ह नाही किंवा कायझेनचा उद्देश नाही. मग कायझेनचा उद्देश कुठला नाही, तर प्रक्रिया अनियंत्रित करणं हा कायझेनचा उद्देश नाही. कायझेनचा उद्देश काय आहे, तर इफेक्टिव्ह कंट्रोल, इफेक्टिव्ह प्रोसेस, इफिशियंट प्रोसेस. तर हे सगळे कायझेनचे उद्देश आहेत. आणि कायझेनचा उद्देश कोणता नाही, तर प्रक्रिया अनियंत्रित करणं. त्याच्यानंतर जो काही जापानी वर्ड आहे 5S आपण बघितले, त्यामध्ये सिरी असेल, सिटॉन असेल, त्यानंतर सिसो असेल, सित्सुके असेल, या पद्धतीचे 5S आपण चेकआउट केलेले आहेत. 5S मध्ये सिकेत्सू, सित्सुके, सिरी, सिटॉन आणि सिसो. ओके, हे 5S आहेत. त्यामध्ये सिरी म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला सिरी म्हणजे काय असेल, तर सॉर्टिंग. सॉर्टिंग मीन्स वर्गीकरण. ओके, सिरी या शब्दाचा काय अर्थ आहे, सिरी हा वर्ड जापानी आहे, त्याचा इंग्रजी अर्थ काय सांगितला गेला आहे, सॉर्टिंग सांगितला गेला आहे. त्यानंतर 5S, कुठल्या देशामध्ये 5S जे काय रचना असेल किंवा स्ट्रक्चर असेल ते स्टार्ट झालं किंवा 5Sचा 5Sचा शोध कोणी लावला, तर साहजिक आहे जापानी टेक्निक आहे, जापाननी त्याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर कायझेन जे असेल ते कायझेन जर सर्च केलं टेक्नॉलॉजी, तर ती कायझेन या टेक्नॉलॉजीचा शोध कोणी लावला, तर कायझेन या टेक्नॉलॉजीचा शोध मासाकी इमाई यांनी लावलेला आहे. कुणी लावलेला आहे, तर मासाकी इमाई. तुम्हाला विचारलं जाईल जो काही जापानी वर्ड आहे सिरी, याचा इंग्लिश मिनिंग काय आहे, तर सिरी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे, सॉर्टिंग करणं, वर्गीकरण करणं. ओके, आपल्या बिझनेसमध्ये काही नेसेसरी आयटम असतात, काही अननेसेसरी आयटम असतात. मग त्याचं काय करायचं, आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले जाऊ शकते कायझेनची डेफिनेशन. उत्पादन कार्यस्थळाच्या प्रक्रियांमध्ये व पद्धतीसाठी पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे व सातत्याने सुधारणा करण्याची जापानी पद्धती म्हणजे आन्सर तुमचं असेल कायझेन. सो कायझेनची डेफिनेशन तुमची पाठ असली पाहिजे. कायझेन या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर काय विचारलं जाऊ शकतं आपल्याला, तर कारखान्यातील यंत्रसामग्री व उपकरणे यांच्या देखभालीसाठी यंत्रांच्या भागांचे काय केले जाते, तर त्याचं नूतनीकरण केलं जातं. ज्या वेळेला जे काही मशिनरी असेल त्या मशिनरीचे पार्ट चेंज केले जातात, त्यावेळेला ती मशिनरी मेंटेन राहत असते किंवा जी काही तिची लाईफ आहे ती लाईफ तिची फुल होत असते. ओके, त्या लाईफमध्ये आता 5 वर्षाची मशिनरीची लाईफ असेल तर ती 5 वर्ष व्यवस्थित प्रॉपर टिकत असेल, जर त्या मशिनरीची आपण प्रॉपर मेंटेनन्स केला, त्या मशिनरीची देखभाल आपण प्रॉपर केली तर. ओके, त्याच्यानंतर कारखाना कायदा कितीचा आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर कारखाना कायदा कितीचा आहे, 1948चा, 1948चा कारखाना कायदा आहे. बघा, अपघात जर आपल्याला कारखान्यामध्ये कमी व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्याला यंत्राची देखभाल केली पाहिजे. कारण ज्या वेळेला यंत्रांची देखभाल केली जात नाही त्यावेळेला जे काही मशिनरी ऑपरेट करणारे एम्प्लॉईज असतात त्यांच्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते, चान्सेस तिथं जास्तीत जास्त असतात. त्याच्यानंतर जे काय प्रोडक्शन असणारे, प्रोडक्शन कार्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या मोठ्या किमतीची यंत्रसामग्री यूज करावी लागत असते. बघा, यंत्रसामग्रीचा यूज आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर प्रोडक्शन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला मोठ्या किमतीची यंत्रसामग्री यूज करायची असते. त्याच्यानंतर यंत्रसामग्री, इमारत आणि उपकरणे ही सुस्थितीत ठेवण्यासाठी, त्याची दुरुस्ती करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी, जो काही खराब झालेला भाग आहे ते खराब झालेला भाग चेंजेस करण्यासाठी आपण काय करत असतो, तर मशिनरी देखभाल करत असतो. सो मशिनरी देखभाल म्हणजे काय याची डेफिनेशन तुमची पाठ असली पाहिजे. त्याच्यानंतर 85 डेसिबल म्हणजे 85 डेसिबलपेक्षा कमी जर आवाजाची तीव्रता असेल तर त्या आवाजाचा त्रास होत नाही. म्हणजेच आपण काय बघतो, तर नॉईज कंट्रोलमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये जो काही आवाज असेल त्या आवाजाचा जर आपल्या एम्प्लॉईंना त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तो आवाज किती असला पाहिजे, आपला 85 डेसिबलपेक्षा कमी असला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जे काय एअर कंडिशनिंग आहे, वातानुकूलन आहे, त्या यंत्राचा उपयोग सर्वप्रथम कुठे केला गेला, तर अमेरिकेमध्ये वातानुकूलन यंत्राचा यूज सर्वात अगोदर केला गेला होता. कधी केला गेला, तर 1904 मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये सर्वप्रथम एसीचा यूज हा केला गेला. बघा, इंडस्ट्री सेक्टरमध्ये, बिझनेस सेक्टरमध्ये एसीचा यूज कधी केला गेला, तर 1904
1904मध्ये 1904मध्ये सगळ्यात अगोदर केला गेला. त्याच्यानंतर जर आरोग्याचं संरक्षण करायचं असेल आपल्याला, जे काय आपलं आरोग्य असेल त्या आरोग्याचं संरक्षण जर आपल्याला करायचं असेल तर आपलं जे काय आरोग्य रक्षण असणार ते आरोग्य रक्षण त्या फॅक्टरीचं असेल, बिझनेसचं असेल, प्रॉपर असलं पाहिजे. औद्योगिक जे काही कामगार असतील त्या कामगारांचं आरोग्याचं रक्षण करणं म्हणजेच काय, किंवा आरोग्याचं रक्षण करण्याचे शास्त्र जे असेल त्याला काय बोललं जाईल तर सॅनिटेशन. सॅनिटेशन मीन्स इंडस्ट्रियल सॅनिटेशन, औद्योगिक आरोग्य रक्षण. आपण सॅनिटेशन हा पॉईंट आपला पाहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये वातानुकूलन यंत्रणेचा अवलंब कधीपासून केला गेला, किंवा वातानुकूलन यंत्रणा ही भारतामध्ये कधीपासून यूज केली गेली तर 1930 पासून भारतामध्ये यूज केली गेली. उद्योग क्षेत्रामध्ये 1904ला फर्स्ट टाइम यूज केली गेली. आणि सर्वात प्रथम कोणत्या देशाने यूज केला तर अमेरिकेने यूज केला. भारतामध्ये 1930ला आली, लक्षात घ्या, भारतामध्ये 1930ला आली. उद्योग क्षेत्रामध्ये स्टार्टिंग तिचं 1904ला झालेला आहे आणि अमेरिकेने सर्वात अगोदर केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर वातानुकूलन म्हणजे काय आपल्याला माहीत असलं पाहिजे. वातानुकूलन म्हणजे मर्यादित जागेवरील तापमानातील वातावरणातील वारा व शुद्धता यावरती एकाच वेळी कंट्रोलिंग करणं म्हणजेच काय तर एअर कंडिशनिंग. ओके, सो एअर कंडिशनिंग हे आन्सर तुमचा असू शकतो. त्यानंतर इंडस्ट्रियल मॅनेजमेंट ही एक कशी तर ही एक सॅनिटेशन, बघा इंडस्ट्रियल सॅनिटेशन ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. इंडस्ट्रियल सॅनिटेशन ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्यानंतर उद्योग संस्थेमध्ये कामगाराच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी ही कोणाची असते तर साहजिक आहे व्यवस्थापनाची असेल. जे काही कर्मचारी काम करतात, वर्कर काम करतात किंवा प्रॉपर पर्टिक्युलर वर्कसाठी जे काही एम्प्लॉईज हायर केलेले आहेत त्या एम्प्लॉईंच्या सॅनिटेशनची, त्यांच्या हेल्थची, त्यांना प्रोटेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, मेन रिस्पॉन्सिबिलिटी ही मॅनेजमेंटची असते, व्यवस्थापनाची असते. त्याच्यानंतर जे काय प्रोडक्शन असणार आहे त्या प्रोडक्शनची क्वालिटी ही हाय लेवलची राहण्यासाठी, जी काय क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी जे काय वर्कर आहेत ते वर्कर कसे करत असतात, मन लावून काम करत असतात, त्यांना हार्डवर्क तिथं करावा लागत असतो. त्याचबरोबर ती नफा जर वाढवायचा असेल आपल्याला आपल्या बिझनेसचा तर आर्थिक व्यवस्थापनाचे मुख्य ध्येय जे असेल ते काय असेल, नफा वाढवणे असेल. बघा, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन इज अ मेन गोल ऑफ मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट, ओके, फायनान्शियल मॅनेजमेंटचं मेन गोल काय असणार आहे तर प्रॉफिट मॅक्सिमायझेशन करणं. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये आर्थिक व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणतं असू शकतं तर साहजिक आहे व्यवसाय करायचा आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटचं मुख्य उद्दिष्ट जे असणार आहे कुठलं असणार आहे, साहजिक आहे प्रॉफिट इन्क्रीज करणं, प्रॉफिट मॅक्सिमाइज करणं. देन नफा वाढवण्यासाठी आपलं जे काय प्रोडक्शन असणार आहे ते आपलं किती असलं पाहिजे, मॅक्सिमाइज असलं पाहिजे. मॅक्सिमम आपलं प्रोडक्शन असेल त्यावेळेला आपला जो काय प्रॉफिट असेल तो प्रॉफिट तिथं इन्क्रीज होत असतो. देन जो काय फायनान्स असेल, फायनान्स वित्तीय पुरवठा तुमचा, फायनान्स वित्तपुरवठा हा सर्व प्रकारच्या क्रियांचा मूळ पाया आहे. मग कोणकोणत्या क्रिया असू शकतात तर वित्तीय क्रिया ज्या काही केल्या जातात, फायनान्शियल ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात विदाउट फायनान्स होतात का तर नाही. सो वित्तपुरवठा हा सर्व प्रकारच्या वित्तीय क्रियांचा एक बेस आहे. देन भांडवलाचा कार्यक्षमतेने व प्रभावीपणे जर यूज करायचा असेल, यूज करून जर बिझनेस चालवायचा असेल तर व्यवस्थापनाचे उद्देश साध्य करायचे असतील आपल्याला तर त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन आपल्याला आपलं प्रॉपर असलं पाहिजे. त्याच्यानंतर वित्तीय व्यवस्थापनाचा संबंध हा योग्य व्यवस्थापनाशी किंवा जे काही तुमचं कॅपिटल असेल, फायनान्स असेल, त्या फायनान्सचं जे काही मॅनेजमेंट असेल त्याच्याशी डिरेक्टली तुमचा असला पाहिजे. त्यानंतर दीर्घ मुदतीच्या भांडवलाची आवश्यकता प्रत्येक व्यवसायाला लागणाऱ्या हा स्थिर भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी असते. बघा, जे काही फिक्स्ड कॅपिटल आपल्याला लागत असतं त्या फिक्स्ड कॅपिटलची नीड आपली जर फुलफिल करायची असेल बिझनेसमध्ये आपल्याला तर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटलची रिक्वायर्ड असतं. लॉंग टर्म कॅपिटलची नीड आपल्याला तिथं असते. ओके, सो या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो त्यासाठी चारही टॉपिकचा प्रॉपर स्टडी करा जसं की तुम्ही केला असेल. त्याचबरोबर जे काय मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बुक्स घ्या, बुक्स रेफर करा, बुक्सचा स्टडी करा. जे काय IMP क्वेश्चन सांगितले ते त्याच्या प्रॉपर नोट्स काढा, नोट्स काढून स्टडी करा.
सो तुम्ही केला असेल. सो इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1साठी सर्वांना ऑल द बेस्ट. लक्षात घ्या, केअरफुली क्वेश्चन रीड करायचा आहे. अँड देन जे काय ऑप्शन असतील ऑप्शनसुद्धा केअरफुली तुम्हाला काय करायचे आहेत, रीड करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही तिथं टिक मार्क करणार आहात. जी काय तुम्ही एक्झाम सोडवणार आहात त्या एक्झामसाठी हाय स्पीड नेटवर्क असेल, फुल नेटवर्क असेल, त्या ठिकाणी बसा. तुमची ती एक्झाम सबमिट झाली पाहिजे. जर XYZ रिझन काय असेल त्यामुळे तुमची जर एक्झाम सबमिट झाली नाही तर तुमच्या रिझल्टवरती तिथं अबसेंट असं येऊ शकतं. सो शक्यतो कुणाच्याही रिझल्टवरती अबसेंट येऊ नये. हाय स्पीड नेटवर्कमध्ये बसा, एक्झाम प्रॉपर सॉल्व करा, क्वेश्चन प्रॉपर रीड करा, ऑप्शन रीड करा, देन टिक मार्क करा आणि सबमिट करा. ओके. सो जर एखाद्याने आणखीन स्टडी करायला स्टार्ट केलं नसेल तर स्टडी करायला स्टार्ट करा. 2-3 दिवसामध्ये तुमचा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 हा असणार आहे. सेम त्याच पद्धतीने पेपर 2चा सुद्धा तुम्हाला तिथं स्टडी करायचा आहे. ओके. सो जो काही इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 असेल त्याच्यासाठी ऑल द बेस्ट सर्वांना. एक द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आउट ऑफ मार्क्स पाडायची तुम्हाला. सो अभ्यास करा, केअरफुली एक्झाम सॉल्व करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू.